नेक्स्ट स्टेप इज गॅस्ट्रुलेशन. जो ब्लास्टुला तयार झालेला आहे त्याच्यापासून 14 to 15 डे 14व्या दिवसापासून 14वा दिवस ते 15व्या दिवशी साधारणतः गॅस्ट्रोला तयार होतो. So conversion of blastula into gastrula is called as gastrulation. आपल्याला ब्लास्टुलाचं स्ट्रक्चर माहित आहे. त्यामध्ये हा ट्रोफोब्लास्टचा लेयर आहे आणि त्याच्या आत इथं आहे इनर मास ऑफ सेल्स. आपल्याला हे माहिती आहे ट्रोफोब्लास्ट and inner mass of cells. सेलचं इनर मास आणि इथं जी कॅव्हिटी आहे ब्लास्टोसील हे आपल्याला माहिती आहे. आता होतं काय तर जे इनर मास आहे या इनर मासच्या सेल्स पासून 2 लेयर्स तयार होतात. म्हणजे हा ट्रोफोब्लास्ट आहे तसा घेतला आणि या इनर मास जे सेलचा आहे त्याच्यापासून 2 लेयर्स तयार होतात. एक आहे हायपोब्लास्ट आणि दुसरं आहे इपिब्लास्ट. हायपोब्लास्ट अँड इपिब्लास्ट असे 2 लेयर्स तयार होतात. आता हे 2 लेयर्स तयार झाल्यानंतर या ठिकाणी एक कॅव्हिटी अपीयर होते. या कॅव्हिटीला आपण म्हणतो ॲम्नियॉन आणि इथं ॲमिनोजेनिक सेल्स त्यामध्ये आहेत. कॅव्हिटी अपीयर होते या दोघांच्या ट्रोफोब्लास्ट आणि या इपिब्लास्टच्या मध्ये. त्या कॅव्हिटीला ॲम्निओटिक कॅव्हिटी आपण म्हणतो आणि या ज्या सेल्स दिसतात त्या ॲमिनोजेनिक सेल्स आहेत. त्यानंतर पुन्हा यामध्ये बदल होतो. आपण पुन्हा डायग्राम तीच वेगळ्या अँगलनं काढू. ट्रोफोब्लास्ट आहे तसाच. दिस इज द हायपोब्लास्ट आणि इपिब्लास्टच्या ज्या सेल्स आहेत. आता इकडं आपण ॲमिनोजेनिक सेल्स दाखवलेल्या आहेत. त्यानंतर ही ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे. आणि इथं या ज्या सेल्स आहेत या सेल्स मध्ये इथे एक नॉच तयार होतं. इथे खाच तयार होते. ही जी खाच तयार होते
या खाचेला आपण म्हणतो प्रिमिटिव्ह स्ट्रिक. एक खाच तयार होते, त्या खाचेला आपण म्हणतो प्रिमिटिव्ह स्ट्रिक. आता ही डायग्रॅम, याच्या पुढची डायग्रॅम आपण वरती घेऊया. हा ट्रोफोब्लास्ट, त्याच्यानंतर हा जो हायपोब्लास्ट आहे, या हायपोब्लास्ट पासून तयार होतो एंडोडर्म. हायपोब्लास्ट पासून तयार होतो एंडोडर्म, परंतु तो कसा आहे? एक्स्ट्रा आहे. इट इज नॉट ट्रू एंडोडर्म, एक्स्ट्रा एंडोडर्म आहे. इथं ब्लास्टोसील कॅव्हिटी आहेच आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं इथं ज्या सेल्स आहेत त्या सेल्स या सेल्स इथं जे नॉच तयार झाले त्याला आपण प्रिमिटिव्ह स्ट्रिक म्हणतो. या प्रिमिटिव्ह स्ट्रिक आणि इथं मग ॲम्नोजेनिक सेल्स, ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे ते आहेच. या प्रिमिटिव्ह स्ट्रिक मध्ये इथं सेल्स खाली येतात, डिलॅमिनेट होतात या प्रिमिटिव्ह स्ट्रिक मध्ये सेल्स, आणि इथं या सेल्स अशा डिलॅमिनेट होतात. आणि डिलॅमिनेट होऊन या इपिब्लास्ट पासूनच तिन्ही जर्म लेयर तयार होतात. याच्या पुढच्या डायग्रॅम मध्ये आपण ते पाहू. याच्या पुढच्या डायग्रॅम मध्ये परत हा ट्रोफोब्लास्ट आणि याच्यापासून तिन्ही जर्म लेयर तयार होतात. एक्टोडर्म बनलेला आहे, त्यानंतर इंट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म बनतोय, आणि लोअर मोस्ट याच बरोबर एंडोडर्म, म्हणजे पहिला एंडोडर्म बनणार. त्यानंतर इंट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म बनतो, आणि राहिलेल्या ज्या सेल्स आहेत त्यापासून एक्टोडर्म बनतो. आणि हे तर आपल्याला माहित आहे. आता इथं हे तर आपल्याला माहित आहे की ही ॲम्निऑन कॅव्हिटी, ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे, आणि त्यामध्ये या ॲमिनोजेनिक सेल्स आहेत. ॲमिनोजेनिक सेल्स आहेत. त्याच्यानंतर पूर्वी जो एंडोडर्म तयार झालाय, तसं तर इथं इपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट बनलाय. या दोन्हीला मिळूनच म्हटलं जातं एम्ब्रॉनिक डिस्क. याला एम्ब्रॉनिक डिस्क आपण म्हणतो. हायपोब्लास्ट आणि इपिब्लास्ट कलेक्टिव्हली फॉर्म्स एम्ब्रॉनिक डिस्क. आता या हायपोब्लास्ट पासून जो एंडोडर्म तयार झालाय, हा एंडोडर्म असा इथं काय आहे? ब्लास्टोसील. याच्यामध्ये ही जी कॅव्हिटी आहे ही ब्लास्टोसील आहे.
आणि हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक एंडोडर्म आहे. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक एंडोडर्म आहे. आता हा जो इपिब्लास्ट आहे त्याच्यापासून ट्रू 3 जर्म लेयर्स तयार झाले. पहिला तयार झाला एंडोडर्म, एक्टोडर्म आणि त्याचबरोबर मेसोडर्म. 3 जर्म लेयर महत्त्वाचे तयार झालेले आहेत. त्यानंतर या एक्टोडर्म आणि ट्रोफोब्लास्टच्या मध्ये जी कॅव्हिटी अपियर होते ती एम्निओटिक कॅव्हिटी आहे, एम्निऑन आहे आणि त्याच्याबरोबर ॲमिनोजेनिक सेल्स त्याच्यावरती असतात. त्यानंतर होतं काय तर हा जो एंडोडर्म आहे तो खाली खाली येतो. हा जो एंडोडर्म आहे तो खाली येतो आणि ब्लास्टोसिल कॅव्हिटी डिसअपियर होऊ लागते. याच्या पुढच्या डायग्राम मध्ये आपण ते दाखवू. या पुढच्या डायग्राम मध्ये जसं 3 जर्म लेयर तयार झाले, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. 3 जर्म लेयर तयार झाले. त्याच्याबरोबर ही कॅव्हिटी आहे, तिथं एम्निओटिक कॅव्हिटी बाकी आहेच. परंतु या ज्या ॲमिनोजेनिक सेल्स या ज्या एंडोडर्मल सेल्स आहेत त्या खाली 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 येतात आणि इथं त्यामुळं ब्लास्टोसिल कॅव्हिटी आहे ती डिसअपियर होते आणि इथं एक कॅव्हिटी तयार होते. याला आपण म्हणतो प्रायमरी yolk sac lined by endoderm. एंडोडर्मचं लाइनिंग असलेलं हे प्रायमरी योक सॅक तयार होतं आणि प्रायमरी योक सॅक कसं आहे, फंक्शनल आहे. कारण याच प्रायमरी योक सॅक मध्ये जर्म सेल्स तयार होतात आणि मेल आणि फिमेल मध्ये त्या जर्म सेल्स नंतर मेल मध्ये टेस्टिस मध्ये ट्रान्सफर होतात आणि फिमेल मध्ये ओव्हरी मध्ये ट्रान्सफर होतात. ज्या जर्म सेल्स टेस्टिस मध्ये ट्रान्सफर होतात त्या स्पर्मॅटोगोनियल म्हणजे स्पर्मॅटोजिनेसिसच्या प्रोसेसमध्ये पुढे पार्टिसिपेट होणार आणि ओव्हरीमध्ये ओगोनियल सेल्समध्ये त्या कन्वर्ट होत असतात. तर हे प्रायमरी योक सॅक फंक्शनल आहे, महत्वाचं आहे. आणि हे 3 जर्म लेयर्स एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म 3 जर्म लेयर आणि मग ही एम्निओटिक कॅव्हिटी वगैरे हे सगळे पार्ट त्याच्याबरोबर आहेत. आता हे झाल्यानंतर यामध्ये आणखी बदल होतो, एम्ब्रिओमध्ये आणखी बदल होतो. जसं आता याच्याच पुढे कंटिन्यू डायग्राम करतो मी. ट्रोफोब्लास्ट, ट्रोफोब्लास्ट नंतर हे 3 जर्म लेयर्स एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म आणि त्याच्या खाली हे आहे योक सॅक. योक सॅक आहे आणि वरच्या बाजूला इथं ॲमिनोजेनिक सेल्स आपल्याला दिसतात आणि ही आहे एम्निओटिक कॅव्हिटी. आता हीच डायग्राम थोडीशी एनलार्ज करू आपण आणि
याच्यापासून हा एम्ब्रियो, याच्यामध्ये हे 3 जर्म लेयर्स, याच्यामध्ये हे 3 जर्म लेयर्स, त्याच्या खाली इथं कॅव्हिटी, योक सॅक, याच्या वरती एक कॅव्हिटी, त्यामध्ये ॲमिनोजेनिक सेल्स, आता हे ट्रोफोब्लास्ट, हे हा ट्रोफोब्लास्ट आहे. ट्रोफोब्लास्ट आहे, एमनियोटिक कॅव्हिटी आहे, इथं ॲमिनोजेनिक सेल्स आहेत आणि 3 जर्म लेयर्स, एक्टो, मेसो, एंडो आणि योक सॅक. असा जो एम्ब्रियो आता बनलाय, असा जो एम्ब्रियो आता बनलेला आहे, आता याच्यानंतर होतं काय? यानंतर आता हीच डायग्राम थोडीशी वाईड मी काढतो. ट्रोफोब्लास्ट आणि मग एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, 3 जर्म लेअर तर आहेतच आहेत. योक सॅक बनलेला आहे, एमनियोटिक कॅव्हिटी आहे, त्यात ॲमिनोजेनिक सेल्स आहेत आणि या एम्ब्रियोच्या भोवती आता इथं तयार होतो मेसोडर्म. हा तयार होतो मेसोडर्म. संपूर्ण मधला पार्ट जो हा दिसतोय तो मेसोडर्म, पण एम्ब्रॉनिक आहे का तो मेसोडर्म? नाही. या मधल्या कॅव्हिटीमध्ये संपूर्ण पार्ट जो बनतोय, हा सेल्स ज्या बनतात त्या आहेत एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म. हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म इथं मध्ये बनलाय. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म इथं असा बनतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी बदल होतो. आता याच्या पुढची डायग्राम जी आहे ती मी तुम्हाला याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे, ती डायग्राम परत काढतो. आता हा आहे ट्रोफोब्लास्ट. इथं सेंटरला या भागात इथं दिसतोय एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. त्याच्या खाली आहे योक सॅक. योक सॅक इथं आहे. याच्या वरती आहे एमनियोटिक कॅव्हिटी.
ॲम्निऑन. इथं आहे ॲम्निऑटिक कॅव्हिटी, ॲम्निऑन. आणि या ॲम्निऑटिक कॅव्हिटीमध्ये ॲमिनोजेनिक सेल्स आहेत. आणि आपण मगाशी म्हटलं होतं की या राहिलेला संपूर्ण भाग जो आहे तो मेसोडर्मनं कव्हर केलेला आहे. थोडे एनलार्ज करतो आणखी, हे थोडं एनलार्ज करतो आणखी. हा राहिलेला संपूर्ण भाग जो आहे तो मेसोडर्मनं कव्हर केला आहे. हा आपण दाखवलंय मगाशी, मेसोडर्म मेसोडर्म मेसोडर्म. या सगळ्या, या सर्व सेल्स ज्या आहेत या मेसोडर्म सेल्स आहेत. परत थोड्या लहान काढतो या. या मेसोडर्म सेल्स सगळीकडं मेसोडर्म सेल्स सर्व बाजूंनी या मेसोडर्मल सेल्स आहेत. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म या ठिकाणी तयार होत आहे. हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म असा बनतोय. आता नंतर होतं काय, हा मेसोडर्म बनला. हा एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म आहे. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म जो बनलेला आहे तो आता सेपरेट होतो आणि हा मेसोडर्म अशा प्रकारे सेपरेट होतो आणि मध्ये एक कॅव्हिटी तयार होते. हा मेसोडर्म सेपरेट होतो आणि मध्ये एक कॅव्हिटी तयार होते. तर हा सेपरेट झालेला मेसोडर्म आहे. एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्म आता सेपरेट होतोय आणि मध्ये एक कॅव्हिटी तयार होते. हा सेपरेट झाला. आता हा सेपरेट झाला आणि मध्ये एक कॅव्हिटी निर्माण झाली. त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो सिलोम. आणि आता इथं हा तर ट्रोफोब्लास्ट आहे. हा तर ट्रोफोब्लास्ट आहे आणि हा बाहेरचा लेयर जो या एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक मेसोडर्मचा तयार होतो त्याला आपण म्हणतो सोमॅटोप्ल्युरिक. सोमॅटोप्ल्युरिक मेसोडर्म किंवा त्यालाच आपण म्हणूया परायटल लेयर. आणि हा जो आतला लेयर आहे मेसोडर्मचा सेपरेट झालेला इनर लेयर आहे त्याला स्प्लॅन्चेनो प्ल्युरिक और विसरल मेसोडर्म म्हणतो आपण. हा जो आउटर लेयर मेसोडर्मचा आहे एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक त्याला आपण सोमॅटोप्ल्युरिक किंवा परायटल लेयर म्हणतो. आणि जो इनर लेयर आहे
त्याला आपण म्हणतो स्प्लॅन्चनो प्ल्युरिक मेसोडर्म. आणि मध्ये जी कॅव्हिटी निर्माण होते त्या कॅव्हिटीला आपण म्हणतो सिलोम. आता होतं काय पुढं, हा जो सोमॅटोप्ल्युरिक आहे, सोमॅटोप्ल्युरिक मेसोडर्म प्लस ट्रोफोब्लास्ट, सोमॅटोप्ल्युरिक मेसोडर्म आणि ट्रोफोब्लास्ट हे दोघं मिळून काय बनवतात, कोरियॉन बनवतात. ह्युमन मध्ये जो प्लासेंटा आहे तो कोरियॉनिक प्लासेंटा आहे असं म्हणतो आपण. तर कोरियॉन या दोघांपासून बनतंय. आणि इथं हा जो आहे इनर, काय म्हटलं आपण, स्प्लॅन्चेनो, प्ल्युरिक प्लस एमनिओटिक, या दोघांनी मिळून बनते एमनिऑन. ही कॅव्हिटी बनते एमनिऑन. तर जे एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक स्ट्रक्चर्स इथं बनतात, एमनिऑन, कोरियॉन, आलंटॉइस आणि योक सॅक, हे जे 4 स्ट्रक्चर एक्स्ट्रा एम्ब्रॉनिक बनतात त्याच्यापैकी 2 स्ट्रक्चर आपल्याला इथं लक्षात आले, एमनिऑन आणि कोरियॉन अशा पद्धतीनं तयार होतात. आता इथपर्यंतच्या डेव्हलपमेंट तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता पुढं या एम्ब्रिओमध्ये काय बदल होतो ते आपण पाहू. आता हा जो एम्ब्रिओ आहे, जसं एखादा पेपर पाहिला आपण, कट करा, कट.